तुला पाण्यात जायचंय कुठं तिकडं किती पाणी आहे रे सांग बरं किती लय मोठं पाणी आहे ना कुठे पाणी हा काय किती मोठं पाणी पाहिलं का रे आरू पाहिलं किती मोठं पाणी हा ना चाल तिकडे वडीत बस तुला वडीत बसायचं का कुठे वडी पाहिली का तेव्हा तिकडे पाय तेव्हा तिकडे वडी पाय तेव्हा तिकडे वडी पाय गे रे याला उचलून घे चला आता आम्ही चाललोय वडीत बसायला काय रे आरू तुला वडीत बसायचं आहे ना आता आपण मस्त वडीत बसू बर का वडी मध्ये बर का लयच मोठं धरण आहे ना कुठे म्हणते तुला दिसत ना का कुठे तर बघा मित्रांनो आम्ही आता आलोय वालदेवी धरणावरती तर हे बघा खूप असं मोठं धरण आहे मित्रांनो त्या बाजूला पण तिकडं आहे पण आम्ही तिकडं काही गेलो नाही हे आरूला इथं होडी दिसली आहे तर आरूला होडीत बसायचं आहे त्यासाठी आम्ही आलो इकडं हे बघा मित्रांनो इथं पाईप किती आहे आणि सगळ्या मोटरी चालू आहे आता या मोटरी चालू आहे एवढ्या आरू हे आरू कुठं बसला वडी मध्ये बांधलेल्या ना त्याच्यात पाणी शिरू राहिले वडी मध्ये पाणी शिरलं खाली नको उतरू खाली नको उतरू हा घ्या असं बस पाणी हॅलो वडी चालू करायची का वडी चालू करायची मी बसू का वडी मध्ये हे बाय मी पण बसलो वडीत आरू मी बसलो वडीत हा काय आहे मला काय समजून तो भाषा आरू चलो वल्ला लागू राहिलं का गरम हो राहिलं हा गरम होत आहे का किती अरे आहे किती गरम होत आहे वडीत बसला तू वडीत बसला पांडू भाई ये हमारा पांडू भाई काय रे इथं ये मोकळाच रे अभी तिकडं मग आज कशी वडी पाईपांची वडी पायपायची का याची टिपाडांची ती काय म्हणजे चाली त्या काल मग ती मोटर असेल खाली तिकडं मोटर असेल त्याला असं मग इकडे करा आमच्याकडे आम्ही दिसतोय का मग आरू दिसतोय का आरू मग आरू आरू हाय कर रे आपल्या मित्रांना हाय तर चला मित्रांनो आता आम्ही आलतो वडी पाहिला आरूला वडीत बसवलं होतं आता आम्ही खाली येतोय जायचं का आरू आता बिचक्या वा